नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, 27 आणि 28 सप्टेंबर 2025च्या ट्रेक प्लॅनिंगप्रमाणे सायस्पर्श या संस्थेने रोईडा, रायरेश्वर, केंजळगड, कमळगड हे किल्ले करण्याचे नक्की केले. 26ला रात्री पनवेलपासून आम्ही सर्वजण बसने रोईडा किल्ल्याकडे निघालो. पहाटे 3च्या सुमारास पायथ्याशी आम्ही पोहोचलो. आम्ही एका घरामध्ये आश्रय घेतला. 2 तासांच्या विश्रांतीनंतर नाश्ता आणि चहा पिऊन अंदाजे 7 वाजता सकाळी ट्रेक सुरू केला. रात्रभर पाऊस सुरू होता. सध्या 3 ते 4 दिवस पाऊस पडणार असा सरकारी अंदाज होता. मी प्रकाश पाटील आणि आज माझ्यासोबत ट्रेक लीडर रोहिदास, लहू, त्याचप्रमाणे बाकी मित्र प्रीती, रुपेश, वैभव, रवींद्र, माधुरी, राहुल, चैतन्य, सोहम, प्रशांत, विद्या, सुरेश, भरत, मीनाक्षी आणि सीताराम हे आहेत. किल्ला छोटा आणि सोपा असल्यामुळे अर्ध्या पाऊण तासामध्ये गड शिखर गाठले. किल्ला पाहून आम्ही 9:30 पर्यंत गड पायथ्याशी पोहोचलो. आम्हाला आता केंजळगड आणि रायरेश्वर हे किल्ले करणे होते. वाहनामध्ये बसून आम्ही केंजळ किल्ल्याकडे निघालो. गडाच्या मध्यावरपर्यंत वाहन जात असल्यामुळे गड चढाई सोपा आणि पाऊण तासाचाच आहे. दोनही गड जवळजवळ असल्याने दुरून आपल्याला छान दिसतात. आताही पाऊस सुरूच होता. धुके आणि ढग यांचे साम्राज्य सभोवरच्या परिसरावर असल्यामुळे दूरवरचे स्पष्ट दिसत नव्हते. मध्येच उघडीप व्हायची तेव्हा निसर्गाचा आनंद काही क्षणांपुरता मिळायचा. आम्ही केंजळगड हा किल्ला पूर्ण करून पुढे रायरेश्वराकडे निघालो. अंदाजे 2:30 ते 3 वाजता रायरेश्वर सुरू केला. 15 ते 20 मिनिटात आम्ही रायरेश्वराच्या पठारावर होतो. आज येथील पठार त्याचप्रमाणे मंदिर पाहून उद्या आम्हाला कमळगड ह्या किल्ल्याकडे जाणे होते. अजूनही पाऊस सुरू होता. आज रायरेश्वर पठारावरती आमचा निवास होता. पहाटे लवकरच उठून नाश्ता करून आम्हाला कमळगडाचा पायथा गाठणे होते. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण लवकर उठून कमळगड पायथा गाठला. बंधूंनो, कमळगडाविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहून घेऊ. जी वेबसाईट त्याचप्रमाणे वृत्तपत्रे तसेच विकिपीडिया या माध्यमातून संकलित केलेली आहे. या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. पैकी नानगडे मार्गे 2.5 तासामध्ये, वासोले, तुपेवाडी या मार्गे 1.5 तास लागतो. आम्ही याच मार्गाची निवड केली. सोबत धनगरवाडीतील एक आजोबांना आम्ही गाईड म्हणून घेण्याचे ठरविले. महाबळेश्वरच्या केंट पॉईंटवरून खाली उतरणाऱ्या सोंडेकडनं कृष्णा नदीच्या खोऱ्याकडे उतरले की अंदाजे 2 तासामध्ये समोरच्या डोंगराच्या उतारावर नानगडे गावी आपल्याला पोचता येते. वस्तीच्या पाठीवर पठारावरून तसेच वर गेल्यावर 1.5 ते 2 तासामध्ये आपण कमळगडापर्यंत पोचू शकतो. वाईहून नानगडे गावाकडे येणारी एस.टी 9:30 वाजताची आहे. उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोऱ्यामध्ये असलेले आसरे, रानोळे, वासोळे या गावावरून एस.टी बसने येता येते. कमळगड हा अंदाजे 4200 फूट उंचावर आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकाराचा आहे. ह्याची चढाई सोपी आहे. सातारा, महाराष्ट्र या ठिकाणी तसेच जवळचे त्याचे गाव नानगडे, वाई, महाबळेश्वर आहे. महाबळेश्वराच्या डोंगरराजीतील अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केलेले आहेत. वाई परगण्यातील एक उत्तुंग असे गिरिशिखर गिरिदुर्ग आहे. जावळी मोहिमेआधी हा गड छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात घेतला. नंतरच्या काळामध्ये सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये देखील हा गड स्वराज्यामध्ये होता. किल्लेदार श्री पिलाजी गोळे यांच्याकडे असलेले पुरावे ते आपल्याला सापडतात. धोम धरणाच्या जलाशयामध्ये मागील बाजूस एक डोंगर रांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगाने पाण्याने वेढलेल्या असलेल्या या पर्वतराजीमध्ये हे एक अनोखे असे पाषाण पुष्प आपल्याला नजरेस पडते. दक्षिणेकडील कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडील वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा किल्ला उभा आहे. 15-20 मिनिटाच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट आपण पोहोचतो. वर जाण्यासाठी गडमाथ्याच्या सपाटीवर आपण प्रवेश करतो.
आणि आजूबाजूला डोंगरदऱ्यातून सुंदर मुलूक आपल्या दृष्टीपथास येतो. अन्य किल्ल्यांवर आढळणाऱ्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वार, बुरुज असे प्रकार आपल्याला या ठिकाणी सापडत नाही. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग आपलं लक्ष वेधून घेते. तिला नवरा नवरीचे डोंगर देखील म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेल्या 40 ते 50 फूट लांबीचे एक रुंद असे भुयार दिसते. याला आत उतरण्यासाठी मजबूत अशा पायऱ्या आहेत. हिला गेरू किंवा कावेची विहीर देखील म्हणतात. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी 50 ते 55 पायऱ्याने आपल्याला उतरता येते. आपण जणू काही डोंगराच्या पोटात जात आहोत असे आपल्याला वाटते किंवा भासते. हवेतील थंडगार गारवा या ठिकाणी वाढत जातो. जसजसे आपण उतरत जातो तसतसे या विहिरीमध्ये गारवा हा वाढत जातो. तळाशी पोचल्यावर चहूबाजूला खोल कपारीमध्ये सर्वत्र गेरू किंवा काव याचा ओलसर लाल रंगाची माती आपल्याला दिसते. गडावर दक्षिणेकडील कातळातील नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम आपल्याला दिसून येते. गडावर कुठेही पाण्याची टाकी नाही आहे. दक्षिणेकडील गवतामध्ये लपलेले चौथऱ्यांचे अवशेष काही प्रमाणात आपल्याला दिसतात. येथेच जवळपास केंजळगड, त्याचप्रमाणे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वरचे पठार, पाचगणी, धोमधरण असा रम्य परिसर कमळगडाच्या आजूबाजूला आहे. धोम येथील हेमाडपंथी शिवमंदिर देखील प्रसिद्ध आहे. मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झालेले आहे. या गडाचा इतिहास आणखीन काही थोड्या प्रमाणात. भोज राजा दुसरा याने बांधलेला हा किल्ला आहे. नंतर आदिलशहाच्या काळामध्ये वापरला गेला. 1674मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला. कमळगड, कट्टलगड किंवा भेलांजा म्हणून देखील ओळखला जातो. मराठा साम्राज्याने वाई, महाबळेश्वर या प्रदेशावर प्रमुख निरीक्षक चौकी म्हणून याचा वापर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 24 एप्रिल 1674 रोजी प्रदेश सुरक्षित करण्यासाठी केलेल्या मोहिमेदरम्यान स्थानिक प्रतिकारावर मात करून हा गड स्वराज्यामध्ये आणला. 1701मध्ये औरंगजेबाने हा किल्ला ताब्यात घेतला, परंतु 1702मध्ये मराठा नेते पिलाजी गोळे यांनी परत आपल्या स्वराज्यात तो आणला. मार्च 1818मध्ये जनरल प्रिझलर याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैनिकांनी हा किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटिश राजवटीमध्ये युद्ध कैद्यांना मृत्यूदंड देण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे म्हटले जाते. ही आहे थोडक्यात माहिती कमळगडाची. सदर माहिती ही प्रसारमाध्यमे, वेबसाईट याद्वारे संकलित केलेली आहे. यामध्ये चुका किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. यावर्षी पाऊस काहीसा लांबल्यामुळे हिरवळ आपल्याला सर्वत्र पाहावयास मिळते. विविध रंगाची फुले आपल्याला या पठारावरती दिसतात. या गडावर येणारी वाट मळलेली आहे, त्यामुळे आपल्याला भटकण्याची शक्यता नाही. परंतु काही ठिकाणी आपल्याला ढोरवाटा असल्याचे लक्षात येते. जागोजागी या ठिकाणी फलक देखील लावलेले आहेत. हे आपल्याला ह्या मार्गाचे मार्गदर्शक आहेत. गडवाटेचा बराचसा भाग हा गर्द अशा रानवाटेत न जातो, त्यामुळे आपल्याला उन्हाचा तेवढा त्रास वाटत नाही. सध्या पाऊस असल्यामुळे ऊन नाहीच आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी मोठमोठाले वृक्ष देखील आहेत. हे वृक्ष जुने आहेत. आमच्यासोबत वाट दाखवणारे काकासोबत असल्यामुळे आम्हाला वाट चुकवण्याची तशी भीती वाटत नव्हती. त्यांच्या मागोमाग आम्ही सगळे चाललो होतो. या वाटेवर अजूनपर्यंत दुसरा ट्रेकिंग ग्रुप आलेला दिसत नव्हता. आम्हाला अजूनही आमच्या ग्रुपखेरीज अन्य कोणी पाहावयास मिळाले नाही. यापुढे आपण एका पठारावरती प्रवेश करतो. या पठारावरती एक जुने मंदिर किंवा मठ असल्याचे सांगितले जाते. या मठामध्ये काही ट्रेकर्स मंडळी आश्रयासाठी आली होती. या मठाच्या बाजूने दगडाची भिंत आहे आणि येथूनच पुढे मार्ग गडाकडे जातो. या पुढची वाट ही गर्द अशा वनराईतनं आहे. समोरूनच आपल्या गायींना चरण्यासाठी वरपर्यंत घेऊन गेलेले गावकरी येत होते. आमच्या आवाजानं नेहमी येणारे गाई बैल हे थोडेसे बिथरले होते, त्यामुळे
त्यांनी जरा शांत राहण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे आम्ही एका बाजूला उभे राहिलो. ते सगळे गेल्यानंतर आम्ही पुन्हा मार्गाला लागलो. इथून काही वेळातच अंदाजे 10 ते 15 मिनिटे चालल्यानंतर गड शिखराकडे जाणारी वाट आहे. सतत भिजत असल्यामुळे थोडी थंडी लागू लागली. त्यामुळे बऱ्याचशा मित्रांनी रेनकोट घालूनच ट्रेक पूर्ण करणे पसंत केले. गडवाटेवरील हा भाग हा जंगलाचा आहे. बऱ्याच ठिकाणी फलक देखील लावलेले आहेत. एखाद्या गूढ जागी आपण प्रवेश केल्याचे आपल्याला भासते. या भागात येणाऱ्या विविध किड्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, तसेच पावसात ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज, हे सगळं वातावरण अगदी भीतीदायक असल्यासारखे आपल्याला भासते. आपल्यासोबत मित्र असतील तर आपल्याला तेवढी भीती जाणवत नाही. परंतु हा जर ट्रेक आपण वैयक्तिक करत असाल तर निश्चितच आपल्याला भीती वाटेल. या भागामध्ये मोठमोठाले वृक्ष विविध आकाराचे तसेच रस्त्यावरती वळून पडले होते. हे या सौंदर्यामध्ये अधिकच भर टाकत होते. ज्याप्रमाणे आपण भीमाशंकरला गेल्यानंतर गुप्त भीमाशंकरचा मार्ग वाटेने पूर्ण करतो, अशा प्रकारची वनराई आपल्याला दिसून येते. बंधूंनो, कमळगड हा ट्रेक थोडासा दमछाक करणारा आहे. परंतु अशा वातावरणामध्ये जर आपण येत असू तर आपल्याला तेवढा त्रास जाणवणार नाही. माझ्यासोबतचे बरेचसे मित्र पुढे निघून गेलेले आहेत. बरेचसे मित्र हे रेग्युलर ट्रेक करणारे आहेत. अजूनही आमच्या ग्रुपमधले 3 जण मागे आहेत. सतत चालू असलेल्या पावसामुळे फोटो किंवा व्हिडिओ काढणे थोडेसे त्रासदायक होत होते. परंतु अशा सुंदर आणि छान परिसराचा व्हिडिओ न काढणे म्हणजे मोठी चूक केल्यासारखे भासत होते. त्यामुळे बऱ्यापैकी या गडाचे चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्ध असलेल्या गडांवरती आपल्याला परत जाणे होते, परंतु अनवट किंवा ऑफबीट असलेल्या ह्या गडांकडे केवळ एकदा किंवा दोनदाच जात असतो. बऱ्याचशा सेवाभावी संस्थांनी तसेच गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी अनेक गडांवरती गड संवर्धन केल्यामुळे ह्या वाटा ह्या काहीशा माहीत पडलेल्या आहेत किंवा त्या व्यवस्थित केलेल्या आहेत. तसेच या वाटांवरचे नामफलक देखील त्यांनी लावलेले आहेत. त्यामुळे विविध भागातून येणाऱ्या ट्रेकर्स मंडळींना हे सोपे होते. त्यांनी या केलेल्या कार्याबद्दल त्यांना आमचा प्रणाम. गड शिखरावर जाणारी वाट ही समोरच आहे. येथील असलेल्या कातळातून ही वाट आहे. हा कातळ काहीसा तासल्याचे लक्षात येते. आमच्यापैकी काही मित्र हे वर गेलेले आहेत. या भागामध्ये भरपूर वारा आणि पाऊस आहे. या वाटेने केवळ एकच माणूस वरपर्यंत जाऊ शकतो. गड शिखरावर जाण्यासाठी या ठिकाणी लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे. या शिडीच्या साहाय्याने आपल्याला वरपर्यंत जाता येईल. हा मार्ग छोट्याशा खिंडीतनं वरपर्यंत जाणारा आहे. ज्याप्रमाणे पदरगड या किल्ल्यावरती जाताना एक चिमणी क्लाइम्बिंग आहे, त्या प्रकारचा हा मार्ग भासतो. हा मार्ग कसा आहे हे आपल्याला ह्या व्ह्यूने लक्षात येते. अगदी 2 डोंगरांच्या मधून आलेला मार्ग हा लोखंडी शिडीच्या मार्गाने आपण वरपर्यंत येतो. गडावरती येण्यासाठी मार्ग हा दगडी पायऱ्यांचा असेल. आता या पायऱ्या अस्तित्वात नाहीत. वारंवार होणाऱ्या आक्रमणांमध्ये या पायऱ्या तुटल्या गेल्याचे लक्षात येते. लोखंडी शिडीने आपण वर आल्यानंतर काही भागामध्ये आपल्याला दगडांमधल्या पायऱ्या दिसू येतात. पूर्वी काळी ह्याच पायऱ्या अगदी खालपर्यंत असतील. ह्याच पायऱ्यांच्या मार्गाने गडावरती प्रवेश केला जात असे. शिडीने आणि पायऱ्यांनी वरती आल्यानंतर आपण गडावरती प्रवेश करतो. या गडावरती पठार आहे आणि ही कावेची विहीर. या विहिरीनं आपण खाली उतरताना डोंगराच्या पोटामध्ये गेल्यासारखे भासते. खूप खोलपर्यंत ही विहीर आहे. या विहिरीत असा बराच काळोख आहे, परंतु हा काळोख कमी करण्यासाठी एक वेगळी सोय करण्यात आलेली आहे. वरून येणारा उजेड हा बरोबर त्या मार्गावर पडतो.
त्यामुळे आपल्याला पायऱ्या दिसून येतात. परंतु आपण उन्हातून किंवा बाहेरच्या उजेडातून आल्यानंतर एकदम आपण खाली उतरायला जातो त्यावेळी मात्र आपल्या डोळ्यासमोर काळोखी येते. त्यामुळे या विहिरीमध्ये उतरताना थोडे हळूहळू उतरावे. या विहिरीच्या पायऱ्या तसेच भिंती ह्या लाल रंगाने माखल्या होत्या. म्हणूनच याला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणत असावे. या विहिरीमध्ये खालपर्यंत उजेड यावा यासाठी विशिष्ट प्रकारची रचना केली असल्याचे लक्षात येते. या किल्ल्याचे पठार फारसे मोठे नाही, परंतु या पठारावरती जी विहीर आहे त्या विहिरीचं खोदकाम करण्यासाठी ही बरीचशी जमीन वापरली असल्याचे लक्षात येते. या पठारावरती काही वाड्यांचे अवशेष देखील आपल्याला कुठे कुठे पाहावयास मिळतात. या वातावरणात आज जर का धुकं नसतं तर संभोवारचे गड किल्ले आपल्याला सहज दिसले असते. रोहिडा, केंजळ, रायरेश्वर तसेच महाबळेश्वर अशी ठिकाणे आणि गड पाहावयास मिळतात. वारा आणि पाऊस खूपच असल्यामुळे गडावरती पूर्ण फेरफटका मारता आला नाही, कारण काही ठिकाणी वारा इतका होता की तो आपल्याला ढकलत होता. त्यामुळे येथूनच परत फिरण्याचे आम्ही नक्की केले. आमचा आता गड पाहून पूर्ण झाला, त्यामुळे आम्ही आता परतण्याचे नक्की केले. या ठिकाणी थोडेसे फोटो सेशन केले, सगळ्यांनी फोटो काढून घेतले आणि पुढे मग गड उतरण्यास प्रारंभ केला. त्याच्या पुढचाच रस्ता प्रॉब्लेम आहे सर्व. चला, स्वतःच सुडी लावला काय? लोखंडी शिडीपासूनचा पुढचा मार्ग हा जुन्या शिड्यांचा आहे, म्हणजेच पायऱ्यांचा आहे. या पायऱ्या देखील आता तितक्याशा ठीक राहिलेल्या नाही आहेत. या पुढचा मार्ग हा जंगल वाटेचा आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुले आपल्याला फुललेली पाहावयास मिळतील. तसेच विविध प्रकारची वनस्पती इथे तसा पसरल्याचे लक्षात येते. वेगवेगळ्या आकाराची जुनी वृक्ष रस्त्याच्या मध्ये आले तर काही बाजूला देखील आहेत. या वृक्षांचे आकार आपल्याला अचंबित करून टाकण्यासारखे आहेत. काही वेळेस आपल्याला एखाद्या भुताटकीच्या किंवा भीतीदायक चित्रपटांमध्ये जे दृश्य दाखवतात त्या प्रकारचे दृश्य वाटू लागले. या जंगलाच्या भागामध्ये काही प्रमाणात कमी पाऊस पडल्यामुळे आणि उजेडी छान असल्यामुळे येथील चित्रीकरण फारच छान होत होते. इथून खाली उतरायला म्हणजेच गड पायथा गाठण्यासाठी अजून किमान 1 तास तरी चालणे होते. अशा गडांवर आपण ट्रेकिंग करत असू तर आपल्यासोबत एखादी काठी, त्याचप्रमाणे टॉर्च, रेनकोट, पाणी, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ हे सोबत असणे फार आवश्यक आहे. येथील मठापासून पुढे येणारी वाट ही पुढे एकमेव वाट असल्यामुळे ही वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. इथून अन्य वाटा गडाकडे जात नाहीत, त्यामुळे येथे भटकण्याची शक्यता फार कमी आहे. भरपूर पावसामुळे येथील वृक्षांवरती शेवाळ आलेली आहे. या वाटेवर असताना अन्य कोणतेही प्राणी किंवा पक्षी जवळपास नव्हते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि कीटकांची किरकिर ही सतत ऐकायला येत होती.
जंगलवाटेपासून पुढे आता मोकळ्या वातावरणात म्हणजेच छोट्या पठारावर आम्ही पोहोचणार होतो. एका वृक्षाखाली आमचे मित्र जमा झालेले आहेत. बाकी मित्र देखील याच ठिकाणी आलेले आहेत. पुढे आम्ही आता मठाच्या वाटेकडे चाललो आहोत. सोडून आले का? हा सोडून. परत घ्यायला बाप्पा ओय चाबी घेतला का नाही? प्याला की हा प्याला. ते गोंधळ आधी भेटलेले गुराखी म्हणजेच गावकरी जे गुरांना घेऊन आले होते चरण्यासाठी, ते आधी बिथरलेल्या गुरांच्या बाबत सांगत होते. अचानक एवढ्या लोकांना पाहिल्यानंतर गुरं ही बिथरली होती असे त्यांचे सांगणे होते. गड पाहून पूर्ण झाला आणि आता पुढे गड उतरण्यास प्रारंभ केला होता. भराभर आम्ही गड पायथ्याकडे निघालो. गडावर येण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आपल्याला पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी विजेचे खांब आपल्याला या मार्गापर्यंत घेऊन जातात. इथे पाऊस ट्रेकिंग सुरू केल्यापासून अजूनपर्यंत आहे, त्याच्यामुळे सभोवरचे दृश्य हे नीटसे दिसत नव्हते. आता काही प्रमाणात उघडीप झाल्यामुळे समोरचं सुंदर दृश्य आता दिसू लागलं आहे. तर बंधूंनो, हा गड पाहण्यासाठी आपण या गडाला अवश्य भेट द्या. या गडासोबतच आपल्याला रोईडा, रायरेश्वर, केंजळगड हे किल्ले पाहता येतील. तसेच आजूबाजूला असलेले अन्य किल्ले देखील पाहता येतील. आपण व्यवस्थित नियोजन केल्यास आपल्याला येथील गड, किल्ले, त्याचप्रमाणे अन्य पुरातन मंदिरं देखील आपल्याला पाहता येतील. खूप छान आणि सुंदर असा हा परिसर आपल्याला मोहित करून टाकणारा आहे. या डोंगर रांगेवरच उजव्या बाजूला आपल्याला वर नवरा नवरीचे सुळके देखील पाहायला मिळतात. सध्या हा परिसर धुक्यामध्ये हरवला असल्यामुळे ते आपल्याला नीटसे पाहता येत नाही. या गडावर येताना आपण आपल्यासोबत गाईड किंवा गावातील एखादा वाटाड्या आपल्यासोबत असणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावरती अनेक वाटा इतस्ततः अशा पसरलेल्या आहेत. चुकून एखाद्या वाटेवर आपण लागल्यानंतर ती वाट कुठपर्यंत नेते हे आपल्याला नीटसे कळत नाही. ह्या जंगल वाटेवर बऱ्याच ठिकाणी खळखळणारं पाणी वाहत होतं. काही ठिकाणी आपल्याला वन खात्याने काही सूचना, त्याचप्रमाणे माहिती लिहिलेली दिसत आहे. येथूनच एक वाट धनगरवाडीकडे जाते आणि एक खाली गडपायथ्याकडे जाते. दोन्ही वाटेनी आपल्याला गडपायथा गाठता येतो. अशा जंगलवाटेने चालणं हा अनुभव काहीसा मोहित करून टाकणारा आहे. सभोवारचं हिरवगार जंगल आणि त्याच्यामध्ये खळखळणारं पाणी. बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. पुढे देखील चित्रीकरण सुरूच आहे. पुढचं चित्रीकरण आपण पाहत राहा. कोणत्याही गडावर जाताना आपण आपल्यासोबत आणलेला कचरा आपल्यासोबत घेऊन चला. प्लास्टिकचा कचरा तर या गडांवर करूच नये. कोणत्याही गडावर करू नये किंवा कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंवर आपण करू नये. त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, तसेच त्याची निगा राखणे किंवा त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती काही ठिकाणी चुकत असेल किंवा कमी वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.
काहीच नाही दिसत आहे, काहीच नाही दिसत वरती गडावरती.